एकीकडे विदर्भात सूर्याचा पारा वाढत असताना आणि अनेक भागात पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असताना वरोरा नगर परिषदेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरात हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. शहरातील राजीव गांधी चौकात गेल्या 4 दिवसांपासून पाण्याचा व्हॉल्व्ह खराब झाला असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून थेट गटारात जात आहे. विशेष म्हणजे हे पाणी रोखण्यासाठी प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. पाण्याचा व्हॉल्व्ह खराब, पण दुरुस्तीला मुहूर्त मिळेना. मिळालेल्या माहितीनुसार राजीव गांधी चौकातील मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व्ह 4 दिवसांपूर्वी उघडण्यात आला होता. मात्र त्याचे थ्रेडिंग किंवा चुडा खराब झाल्यामुळे तो आता बंद होत नाहीये. प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मते दुरुस्तीचे काम सुरू आहे, पण 4 दिवस उलटूनही पाण्याचा हा धबधबा थांबलेला नाही. दररोज सुमारे 1000 ते 1500 लिटर शुद्ध पाणी रस्त्यावरून वाहून वाया जात आहे. जीवघेणा खड्डा, कोणाच्या बळीची वाट पाहताय? केवळ पाण्याची नासाडीच नाही, तर या दुरुस्तीसाठी नगर परिषदेने रस्त्याच्या मधोमध एक प्रचंड मोठा खड्डा खोदून ठेवला आहे. या खड्ड्याची खोली इतकी आहे की एखादा पूर्ण वाढलेला माणूस त्यात सहज गडप होऊ शकतो. शाळकरी मुलांचा जीव धोक्यात. या परिसरात शाळा असल्याने लहान मुलांची सतत ये-जा असते. हा खड्डा उघडा असल्याने आणि बाजूला सांडपाणी साचले असल्याने एखादा अपघात होऊन लहान मूल त्यात पडल्यास त्याला जबाबदार कोण? ठेकेदाराचा आणि प्रशासनाचा मनमानी कारभार. कोणतीही सुरक्षिततेची साधने न लावता किंवा बॅरिकेड्स न टाकता अशा प्रकारे खड्डा उघडा ठेवणे हा नगर परिषदेचा आणि संबंधित ठेकेदाराचा शुद्ध निष्काळजीपणा असल्याचं दिसून येत आहे. जनतेचा आक्रोश. प्रशासनाचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. उन्हाळ्यात पाणी जपून वापरण्याचे आवाहन करणाऱ्या नगर परिषदेला स्वतःच्या डोळ्यासमोरून वाहून जाणारे हजारो लिटर पाणी दिसत नाही का? एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येईल का? या प्रकरणी वरोरा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून व्हॉल्व्ह दुरुस्त करावा आणि तो जीवघेणा खड्डा बुजवावा अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा संतप्त नागरिक तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. या संपूर्ण बातमीकडे स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टल विशेष लक्ष देऊन आहे. राजीव गांधी चौक येथील पाण्याचं जे सोडण्याचा वॉल आहे तो कमीत कमी 4 दिवस झाले तो ओपन केला, पण त्याचे काही अजूनही काम झालेले नाही. पूर्णत्वात त्याच्या चुड्या गेलेल्या आहे असं वगैरे लोक प्रशासनातले सांगत आहे. आणि याच्यामुळे हजारो लिटर 1500 लिटर असे पाणी नाल्यातून वाहत आहे आणि बाजूने नाला आहे आणि गड्डा खोदून त्यांनी एवढा मोठा ठेवला की एक माणूस त्या गड्ड्यामध्ये जातो. त्याच्यामध्ये लहान मुलं, बाजूने शाळा असल्याच्या नंतर लहान मुलं तिथून जातात येतात. त्याचे ते पडल्याच्या नंतर एखादी कमी जास्त झालं तर त्याच्यावर जबाबदार कोण राहणार? प्रशासनाचा हे निष्काळजीपणा आणि ठेकेदाराचा निष्काळजीपणा, याच्यामुळे एखादी कमी जास्त झाले तर हे प्रशासन जबाबदार आहे.